नमस्कार कृषी बांधवांनो आणि भगिनींनो, आज आपण नाशिक कृषी विभागात वेगवेगळ्या पदांच्या किती रिक्त जागा आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी या विभागात ज्यांनी RTI टाकला होता असे आपले अकोल्याचे करण सर, त्यांचे मी आभार मानतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, या RTIमध्ये वेगवेगळ्या पदांचा किती रिक्त जागा आहेत यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर बघा, संदर्भ बघा कोणता आहे ते. शासन पत्र क्रमांक, हे पत्राचा क्रमांक 7 जानेवारी 2025ला आपण ते दाखल केलेलं होतं किंवा RTI टाकला होता, त्यालाच हे उत्तर म्हणून आज दिलेलं आहे. बघा, कृषी सेवक या पदाच्या दिनांक 7/1/2025 रोजी पर्यंत सरळ सेवेद्वारे या पदोन्नतीने मंजूर करावयाची व रिक्त पदे याची माहिती मागितलेली आहे. तसेच विभागीय कृषी सहसंचालक नाशिक व अधीनस्थ कार्यालयाच्या स्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषी सेवक पदाच्या सरळ सेवेद्वारे भरावयाची दिनांक 7/1/2025 पर्यंत सामाजिक आरक्षणानुसार रिक्त असणाऱ्या पदांची माहिती मिळवण्याबाबत मागणी केली आहे. तर बघा, याच्यामध्ये संपूर्ण त्यांनी जे गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत आणि त्यांचा त्या पद्धतीने एक आलेला रिप्लाय त्यांनी काय काय जोडलेला आहे बघा. नाशिक कृषी विभाग सहाय्यक म्हणजे कृषी सहाय्यक सरळ सेवा पदोन्नती मंजूर असलेल्या रिक्त पदांची माहिती आणि नाशिक विभाग कृषी सेवक पदभरती अहवालाची प्रत, त्यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे त्यांनी. इथं आपण पाहू शकता वेगवेगळे पदं बघा. कृषी पर्यवेक्षक असेल, कृषी सहाय्यक असेल, सहाय्यक अधीक्षक असेल, वरिष्ठ लिपिक असेल. तर त्या विभागामध्ये आपल्यात सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे आपलं बघा 244 पद आहेत कृषी सेवकची. त्याच्यानंतर आपण पाहू शकता हे क्लास 4ची पद आहेत गट ड ची. त्याच्यामध्ये शिपाई आला, मजूर आले, सगळ्या ह्या गोष्टी जवळपास 1048 पदं दोन्ही मिळून रिक्त आहेत गट क आणि गट ड ची. अशा पद्धतीनं हा संपूर्ण रिक्त पदांचा आढावा हे आपल्याला RTIमध्ये दिलेला आहे. हे काय आहे की गट क संवर्गातील कृषी सेवक पदभरती 2023 म्हणजे 2025 जानेवारीपर्यंत किती पदे भरलेली आहेत, किती पदे रिक्त आहेत याचा संपूर्ण आढावा याच्या आपल्या RTIमध्ये त्यांनी उत्तरात दिलेलं आहे. जर आपण नवीन असाल तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ऑफिसर्स व्हिजन, हे सगळ्यांनी जॉईन करून घ्या. यामध्ये जवळपास 9300+ मुलं जॉईन आहेत. याची संपूर्ण आणि सविस्तर PDF आपल्या ग्रुपवर टाकण्यात येईल. धन्यवाद.